सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज. लवकरच मिळणार हा आर्थिक लाभ. सप्टेंबर महिन्यापासून पगारात 20,484 रुपयांची होणार वाढ. तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वीचे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, इंग्लिशच्या ग्रामरचे व्हिडिओज, सोबतच कर्मचारी आणि नागरिकांसाठी इन्फॉर्मेशनल व्हिडिओज. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलोय. ती म्हणजे आहे एक गुड न्यूज. कारण सप्टेंबर महिन्यापासून पगारामध्ये 20,484 रुपयांची वाढ होणार आहे. तर याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना आपण शेअर करायलाही विसरू नका. चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया. तर केंद्रातील मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीने पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. दरम्यान मोदी सरकार आपल्या या तिसऱ्या कार्यकाळात केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेणार असे म्हटले जात आहे. महागाई भत्ता वाढी संदर्भात देखील लवकरच केंद्रातील मोदी सरकारकडून एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढवला होता. ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे. जानेवारी 2024 पासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% एवढा झाला आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै 2024 पासून पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे. यावेळी डीए आणि डीआर 3% वाढवला जाऊ शकतो असे AICPIच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. दरवर्षी केंद्रातील सरकारकडून मार्च आणि सप्टेंबर महिन्यात महागाई भत्ता वाढवला जात असतो. मार्च महिन्यात जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवला जातो आणि सप्टेंबर महिन्यात जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवला जात असतो. यानुसार मार्च 2024 मध्ये जानेवारी 2024 पासूनचा महागाई भत्ता वाढवण्यात आला असून हा भत्ता 50% झाला आहे. आता सप्टेंबर महिन्यात जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढवला जाणार असून हा भत्ता 53% एवढा होईल अशी शक्यता आहे. म्हणजेच यावेळी डीए 3% वाढणार आहे. दरम्यान आता आपण महागाई भत्ता 53% झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार कितीने वाढणार हे थोडक्यात समजून घेणार आहोत. तर यामध्ये पण बघा किती वाढणार पगार. ज्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 रुपये आहे त्यांना 3% डीए वाढ मिळाल्यानंतर पगारात 540 रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजे त्यांचा वार्षिक पगार हा 6,480 रुपयांनी वाढणार आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 56,900 रुपये आहे त्यांच्या पगारात डीए रिव्हिजन नंतर 1,707 रुपयांनी वाढ होणार आहे. म्हणजेच त्यांचा वार्षिक पगार हा 20,484 रुपयांनी वाढणार आहे. खरे तर गेल्या 2 वर्षांपासून प्रत्येक 6 महिन्यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढत आहे. मात्र यावेळी परिस्थिती काही भिन्न आहे. यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता फक्त 3% वाढणार असे म्हटले जात आहे. तर एकंदरीत आजच्या या व्हिडिओमध्ये मी महागाई भत्त्यामध्ये होणारी जी वाढ आहे आणि त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात सरळ सप्टेंबर महिन्यापासून 20,484 रुपयापर्यंतची जी वाढ होणार आहे ती एक गुड न्यूज केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि त्याच्या अनुषंगाने नंतर राज्य कर्मचाऱ्यांसाठी अवलंबित असलेली अशी ही वाढ आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो होतो. त्यामुळेच या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. इन्फॉर्मेशनल एज्युकेशनल मनोहर या नावाने एक प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. त्यावर सरकारी कर्मचारी आणि नागरिकांसाठी सर्व माहितीपर व्हिडिओज दिलेले आहेत. ती प्लेलिस्ट आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता आणि त्यातीलही व्हिडिओ आपण पाहून घेऊ शकता. अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे. तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार.